अवैध सावकारी, अवैध दारू विक्री, हातभट्टी, वाळू माफिया आणि गुटखा कारवाईनंतर घोडेगाव पोलिसांनी शिनोली येथे धाड टाकून अवैध ताडी विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिनोली गावात अवैधरित्या विक्री होत असलेल्या ताडी विक्री गुत्त्यावर विना परवाना विक्री करणारे व पिणारे अशा 5 जणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65E6885 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद घोडेगावचे पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री चंद्रकांत भोर यांनी दिली असून या घटनेत शिनोली येथील आरोपी ललितम्मा सावया गुप्तेदार, आरोपी सावया अनथया गुप्तेदार, आनंद सावया गुप्तेदार सर्व राहणार गुलबर्गा, तालुका चितापूर, जिल्हा गुलबर्गा, सध्या शिनोली येथे वास्तव्यास असून घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या ताडी विक्री करताना सापडले। तसेच मद्यधुंद अवस्थेत सागर बाळू केवाळे राहणार शिनोली, मंगेश तानाजी जाधव राहणार शिनोली हे विक्रीच्या ठिकाणी सापडले। 20 लिटर ताडीसह प्लास्टिकचे ड्रम, विक्री साहित्यासह रोख रक्कम एकूण 11,400 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांच्या कारवाईत छाप्याच्या ठिकाणी सापडला। या छाप्यावेळी एपीआय जीवन माने, पोलीस हवालदार दत्तात्रय जडर, कर्मचारी भाग्यश्री भोर, निलेश तळपे या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कालेकर हे करत आहे। या बातमीचे दृश्य पाठवले आहे आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडे यांनी। पाहूयात। घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत शिनोली या गावामध्ये महिला नामे भाग्यश्री चंद्रकांत भोर, महिला पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ललितम्मा सावया गुप्तेदार वय वर्ष 52 आणि इतर 4 आरोपी यांच्या विरोधात बेकायदेशीर ताडी विक्री केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे। ताडी विक्री बरोबरच बेकायदेशीर गुत्ता चालवणे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारे नशा करून गोंधळ करणे याबाबत इतर 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 9,000 रुपये किमतीची 280 लिटर ताडी त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेली आहे आणि गुत्ता चालवण्यासाठी या ताडी विक्रीतून मिळालेले 2400 रुपये गुन्ह्याचे कामे आम्ही जप्त केलेले आहेत। आंबेगाव तालुक्यामध्ये मागील 6-7 महिन्यामध्ये अवैध वाळू माफियांपासून ते अवैध सावकारी, हातभट्टी चालक, अवैध दारू विक्रेते आणि आता अवैध ताडी विक्री करणारे गुटखा माफिया या सर्वांच्यावर आपण कारवाई केलेली आहे। शिनोली गावातील एका व्यक्तीला अवैध दारू विक्री प्रकरणी माननीय न्यायालयाने 5 महिन्याचा कारावासही सुनावलेला आहे। माझी आपल्या माध्यमातून सर्व अवैध विक्रेत्यांना सूचना आणि इशारा आहे, त्यांनी आपले व्यवसाय बंद करावेत आणि मूळ सामाजिक प्रवाहामध्ये यावे। त्यांना पोलिसांच्या वतीने मदत केली जाईल। आतापर्यंत आपण एक कुटुंब या व्यवसायामधून बाहेर काढलेलं आहे। तसंच इतरांनाही सामाजिक दातृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींचा हात देऊन चुकीच्या व्यवसायामधून आपण बाहेर काढू, पण त्यांनी समाजाला, सामाजिक स्वास्थ्याला हितकारक नसणाऱ्या गोष्टी थांबवाव्यात, अन्यथा त्यांच्या विरोधात प्रशासकीय व कायदेशीर कठोरात कठोर कारवाई केली जाईल व त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा तेवढीच त्याच ताकदीची केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी।